महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे झटपट पौष्टिक उपमा. त्यासाठी ओले वाटाणे घेतलेत आणि कांदा घेतला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, टमाटे कापून घेतलेत, गाजर कापून घेतले, टमाटे कापून घेतलेत, जाड रवा घेतला आहे. उपमा बनवायचा असेल तुम्हाला जाडसर रवा घ्यावा लागेल. शेंगदाणे घेतलेत आणि फोडणीला जिरे मोहरी, कोथिंबीर वरून घालूयास. झटपट उपमा बनवूया. साहित्यामध्ये एक गोष्ट सांगायची विसरले, आलं लसूण ठेचून घेतलं. जाड रवा स्लो गॅसवर 15 ते 20 मिनिट 10 मिनटं स्लो गॅसवर भाजत राहायचं आहे. थोडासा लालसर होईपर्यंत तो ठेवायचा आहे, पण स्लो गॅसवरच भाजा, कारण तो जाड रवा आहे. बारीक रवा घेऊच नका. मी कढई तापत ठेवली आहे आणि आता आपण रवा भाजून घेऊ. थोडासा रवा भाजून झाला एक 2 ते 3 मिनिटांनंतर अगदी मंद आचेवर भाजायचं आहे. 2-3 मिनिटानंतर किंवा 5 मिनिटानंतर 3 मिनिटानंतरच तेल भाजून घेऊया. पण जास्त तेलही भाजताना टाकू नका, मोजकं तेल टाका. इथं मी तेल टाकून भाजून घेते. एक साईडला गरम पाणी उकळत ठेवलं. मंद आचेवर 8 ते 10 मिनटं भाजून घ्यायचं. इथे जाड वापरल्यामुळं उपमा अगदी मोकळा होतो. पाणी अंदाजानुसारच टाकायचं आहे. जसं लागेल तसं टाकावं लागतं त्याला. हा उपमा तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता, कारण त्यात भरपूर गाजर आहे, वाटाणा आहेत, भरपूर पौष्टिक गोष्टी आहेत. तुम्ही हवा असेल तर याच्यात बारीक चिप्स करून बटाटाही घालू शकता. ओल्या वाटाण्याचा सीझन आहे, त्यामुळं सीझननुसार तुम्ही वाटाणा घाला. हा नाश्त्यासाठी सर्वात सोपा पर्याय. जाड रव्यामुळे उपमा खूप छान होतो आणि उपमा बनवताना उकळतच पाणी घालायचं. मी 10 मिनटं रवा लालसर भाजून घेते. तुम्ही बघू शकता आपला रवा भाजून झाला आहे. खूप जाळ्याने आणि खूप कच्चाने ठेवला आहे. 10 मिनटानंतर हा आपण बघतोय तर आपला रवा भाजून झाला आहे. आता आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी कढई तापत ठेवली. आता आपण उपम्याला फोडणी देऊन घेऊया. उपम्याला फोडणी देऊन घेऊया. थोडंसं तेल, 2 पळ्या तेल चालेल. 2 तेल तापलंय. ठेव पटकन.
तुम्ही बघू शकता इथे मी कढई ठेवली आणि तेल तापत ठेवले. आता आपण उपम्याला फोडणी घालूया. राई म्हणजे मोहरी, त्यानंतर घालणार जिरे, मोहरी अजून थोडीशी घालते. मोहरी जिरे तडतडलं की गॅस कमी करायचा आहे. आपण घालणार शेंगदाणे. तुम्ही शेंगदाणे आधी तळून काढून घेऊ शकता, नंतर फोडणी घालू शकता. मी डायरेक्ट घालते. फक्त शेंगदाणे तळताना चिमूटभर मीठ घाला. किंचित चिमूटभर मीठ घालायचे, कारण शेंगदाणे आळी असतात. स्लो गॅसवर अगदी फोडणी करायची शेंगदाणे भाजेपर्यंत. नंतर गॅस मिडियम करायचा. आपले शेंगदाणे थोडेसे लालसर झालेत. आता आपण कांदा घालूया. हिरव्या मिरची आणि कांदा एकत्र घालतो. कांदा आपण 5 मिनटं परतून घेऊया. कांदा परतून झालाय. 5 मिनटं तर लागले कांदा परतायला. आता आपण पूर्ण कांदा परतून झाल्यानंतर आलं लसूण ठेचून घेतलंय ते टाकणार आहोत. आलं लसूण खूप छान चव लागते उपम्याला. लसणाचा आणि अद्रकाचा वास एकत्रित खूप छान लागतो. तुला छान परतून घ्यायचं. शेंगदाणे तळताना मीठ थोडंच घाला. त्याच्यावर आपण वाटाणे घालतोय. त्यानंतर घालतोय टमाटा. इथं तुम्ही कढीपत्ता घालू शकता. त्यानंतर आपण घालणार आहे गाजर अगदी बारीक चिरून घ्या. त्यानंतर आपण घालतो चवीप्रमाणे मीठ. शेंगदाणे टाकताना कधी थोडं मीठ टाकायचं, जेणेकरून डबल टाकताना त्रास होणार नाही. चवीप्रमाणे मीठ घालूया.
भरपूर भाज्यांनी पौष्टिक असा हा उपमा आहे. हळद घालूया. ह्या भाज्या 7 ते 8 मिनिटासाठी वाफत टाकायचं आहे. हे सगळं साहित्य बघू शकता. इथं आपल्या भाज्या सगळ्या 5 ते 7 मिनिटानंतर वाफून झाल्या. आता आपण उपमा टाकूया. भाजलेला रवा टाकायचा आहे. छान परतवून घ्यायचं याला. तुम्ही बघू शकता चारी बाजूने परतून घेतला मी तो. पाणी ओतून असताना स्लो गॅस करा, पण अंगावर शिंतोडे ओलू शकता. थोडं असं पाणी टाकायचं चालायचं आहे. अंगावर शिंतोडे ओढेल असं नका करू. अगदी स्लो गॅस करा, पण अंगावर शिंतोडे ओढू शकतात. याला थोडं पाणी जास्तच लागतं, कारण हा फुगावा लागतो आणि जाड असल्यामुळे त्याला थोडं जास्त पाणी लागतं. जसं लागेल तसं घाला. साधारण हा 250 ग्राम रवा असू शकतो. मला असं वाटतं की अजून थोडं पाणी लागेल. तुम्ही माप घेत पाणी टाकत चला. याला मिडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं शिजू दे. झाकण ठेवा. मेन वाफ दाबण्यासाठी 7 ते 8 मिनिटं. छानपणे आपला उपमा तयार झाला आहे. पौष्टिक उपमा आहे हा. गाजर आहे, वाटाणे आहेत, सगळं पौष्टिक साहित्य यात पडलं आहे. लहान मुलांच्या उपयोगी जर भाज्या खात नसेल तर, किंवा डब्याला देऊ शकता लहान मुलांच्या. झटपट होणार आहे. अशा पद्धतीने वरनं कोथिंबीर घातली आणि छान असा मोकळा झाला आहे आपला उपमा. तुम्हा एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही बघू शकता इथं आपला पौष्टिक उपमा तयार आहे. बाजूनी सलाड लावलं आहे, सलाडचं डेकोरेशन केलं आहे. कांदा आहे, निंबू आहे, वरनं कोथिंबीर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.